वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण गॅमेटोजेनेसिस हा भाग कंप्लीट केला होता. त्यामध्ये आपण स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis म्हणजे मेल गॅमेट स्पर्म प्रोडक्शन आणि फिमेल गॅमेट एग किंवा ओव्हम प्रोडक्शन हे कंप्लीट केलं होतं. तर आता गॅमेट फॉर्मेशन झालेलं आहे. पुढची जी स्टेप आपल्याला बघायची आहे दॅट इज फर्टिलायझेशन. Fertilization, or which is also called as syngamy. The process which involves fusion of haploid male and haploid female gamete to form diploid zygote is called as fertilization. ओके, फर्टिलायझेशन म्हणजे काय आहे? तयार झालेला जो हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट आहे, या दोघांचं फ्युजन होतं आहे आणि त्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होणं, दॅट इज fertilization. In humans, fertilization is internal, that usually takes place in the ampulla of fallopian tube. ह्युमन बीइंगमध्ये फर्टिलायझेशन हे कोणत्या प्रकारचं आहे? इंटरनल फर्टिलायझेशन आहे, कारण ते फिमेल बॉडीमध्ये जे फॅलोपियन ट्यूब्स आहेत त्यांच्या एम्प्युलरी पार्टमध्ये कंप्लीट केल्या जातं आहे. बघू आता मेकॅनिझम. Semen released during ejaculation, it contains sperm and some secretion. आपण पाहिलं होतं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ज्या रिप्रोडक्टिव्ह ग्लँड आहेत, सेमायनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड, या 3 ग्लँडचे जे सिक्रेशन्स आहेत त्या सिक्रेशनला कलेक्टिव्हली सीमेन असं म्हटलं जातं आहे. आणि या सीमेनमध्ये नंबर ऑफ स्पर्म्स हे देखील प्रेझेंट असतात. डिपॉझिशन ऑफ सीमेन इन टू व्हजायना ऑफ फिमेल इज कॉल्ड ॲज इनसेमायनेशन. आता हे जे सीमेन आहे मेल बॉडीमध्ये तयार झालेलं, दॅट इज डिपॉझिटेड इन द व्हजायना ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हे सीमेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील व्हजायना या भागामध्ये डिपॉझिट होतं आहे अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज इनसेमायनेशन. इनसेमायनेशन इज इम्पॉर्टंट फॉर गॅमेट ट्रान्सफर. बरोबर आहे, मेल फिमेल गॅमेट जे आहेत त्यांचं फ्युजन होण्यासाठी इनसेमायनेशन प्रोसेस ही तेवढीच महत्त्वाची आहे. द कोॲग्युलेटेड सीमेन लिक्विफाईज अँड स्पर्म्स बिकम ॲक्टिव्ह. सीमेनमध्ये जे सेमायनल व्हेसिकल आहे त्याच्या सिक्रेशनमध्ये आपण पाहिलं होतं की फ्रुक्टोज, प्रोस्टाग्लँडिन्स, बरोबर आहे, आणि फायब्रिनोजन हे 3 घटक आहेत. तर त्यापैकी फायब्रिनोजन हा काय करत असतो? त्या सीमेनचं कोॲग्युलेशन करतो. ठीक आहे, आणि हे कोॲग्युलेट झालेलं जे सीमेन आहे हे नंतर लिक्विफाय होतं आहे, ते परत पातळ होतं आहे आणि स्पर्म्स हे ॲक्टिव्ह होतात. बघू इव्हेंट्स इन फर्टिलायझेशन, दे आर ॲज फॉलोज. काय इव्हेंट्स आहेत? मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. ठीक आहे, मुवमेंट, स्पर्मची मुवमेंट ही कुठं होणार आहे? एग्सकडे होणार आहे. त्यानंतर एंट्री ऑफ स्पर्म इंटू एग्स, ॲक्टिवेशन ऑफ ओव्हम, अँड लास्ट स्टेप इज द फ्युजन ऑफ एग अँड द स्पर्म. सो विल स्टार्ट विथ मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. आता मुवमेंट ऑफ स्पर्मची काय गरज आहे? इनसेमायनेशनमध्ये काय झालं आहे की सीमेन हे फक्त व्हजायनापर्यंत डिपॉझिट झाले आणि एग हे प्रेझेंट आहे एम्प्युलरी पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब. म्हणजे स्पर्मला व्हजायना, सेर्विक्स, युटेरस आणि फॅलोपियन ट्यूबचा काही भाग एवढा क्रॉस करून एम्प्युलरी पार्टपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, तरच फर्टिलायझेशन होऊ शकते. त्यामुळं स्पर्मची मुवमेंट ही फास्ट असणं आणि तो ॲक्टिव्हली तिथपर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. मग यासाठी ज्या प्रोसेस होतात त्या बघू. इट इन्व्हॉल्व्स कॅपॅसिटेशन. आता व्हॉट इज कॅपॅसिटेशन? चेंज इन स्पर्म्स इन फिमेल जेनाटल ट्रॅक टू पेनिट्रेट द एग. आता हा जो स्पर्म आहे याच्यामध्ये त्या एगपर्यंत पोहोचण्यासाठी ॲक्टिव्हिटी वाढली पाहिजे. त्या एगला त्यांनी पेनिट्रेट केलं पाहिजे, छेदून आत गेला पाहिजे, आणि यासाठी त्या स्पर्ममध्ये जे चेंजेस होतात दॅट इज नोन ॲज कॅपॅसिटेशन. इट इन्व्हॉल्व्स कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म्स रिचिंग द व्हजायना. नियर अबाउट 50% ऑफ द स्पर्म्स आर डिस्ट्रॉईड. आता इथे डिपॉझिट झाल्यानंतर 50% जे स्पर्म आहेत हे काय होतात? डिस्ट्रॉय होतात. ओन्ली रिमेनिंग स्पर्म्स अंडरगो कॅपॅसिटेशन. जे उरलेले स्पर्म आहेत त्यांच्यामध्ये ही प्रोसेस होते
आणि ते ॲक्टिव्ह होतात. दिस प्रोसेस रिक्वायर 5 to 6 hours. कॅपॅसिटेशन या प्रोसेससाठी वेळ किती लागतोय? 5 to 6 hours. इन दिस प्रोसेस ॲक्रोझोम मेम्ब्रेन बिकम्स थिन. ॲक्रोझोम जे आहे, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म जर आठवत असेल तर हेड हा भाग आहे, या हेडमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसवर एक कॅप लाईक स्ट्रक्चर आहे ॲक्रोझोम. तर त्या ॲक्रोझोमची मेम्ब्रेन थिन होते आणि कॅल्शियम आयन्स एंटर द स्पर्म. स्पर्ममध्ये कॅल्शियम आयन हे एंट्री करतात. द टेल बिगेन टू शो विप्लॅश मुवमेंट. आणि टेल जी आहे ह्याच्यामध्ये एक मुवमेंट चालू होते आणि त्या मुवमेंटच्याद्वारे स्पर्म हे ॲक्टिवली पुढे सरकत असतात. आफ्टर कॅपॅसिटेशन स्पर्म बिकम व्हेरी ॲक्टिव्ह अँड दे स्टार्ट मूव्हिंग टू ओव्हिडक्ट. ॲक्टिव्हिटी वाढते. ॲक्टिव्हिटी ऑफ स्पर्म इज ऑल्सो इन्क्रीज्ड बाय प्रोस्टाग्लॅन्डिन्स अँड व्हेस्टिब्युलर सिक्रेशन ऑफ फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. आता पहिलं काम चालू आहे कॅपॅसिटेशनसाठी. याला वेळ लागायला आहे 5 ते 6 तास. यामध्ये व्हायलं काय, त्याची ॲक्टिव्हिटी वाढायली आणि ही ॲक्टिव्हिटी वाढण्यासाठी सोबतच कोण मदत करायले? प्रोस्टाग्लॅन्डिन्स. आता हे कुठून आले? दॅट आर ऑलरेडी प्रेझेंट इन द सिमेन. फेमॅनल व्हेसिकलचे आपण पाहिले होते कंटेंट्स. फ्रुक्टोज आहे जे की एनर्जी प्रोव्हाइड देण्याचं काम करेल. त्यानंतर फायब्रोनोजनचं काम आपण पाहिलं की ते सिमेन कोॲग्युलेशनला मदत करते. आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहेत, हे काय करतात? स्पर्मची ॲक्टिव्हिटी वाढवतात. आणि ह्याला आणखीनच सोबत मदत करणारे घटक म्हणजे फिमेल एक्सटर्नल जेनायटल ट्रॅकमध्ये आपण व्हेस्टिब्यूल हा ऑर्गन पाहिला होता. आणि या व्हेस्टिब्यूलद्वारे जे सिक्रेशन तयार होतात हे सुद्धा स्पर्मची ॲक्टिव्हिटी वाढवतात. स्पर्म स्विम्स ॲट द ॲव्हरेज स्पीड ऑफ 1.5 to 3 mm/minute. एका मिनटामध्ये स्पर्मची ॲव्हरेज स्पीड किती आहे? 1.5 to 3 mm. स्पर्म्स रिचेस अप टू एम्प्युला बाय स्विमिंग अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड फॅलोपियन ट्यूब्स दॅट इज स्टिम्युलेटेड बाय ऑक्सिटोसिन हॉर्मोन बाय फिमेल. आता कॅपॅसिटी वाढवायली. त्यानंतर स्पर्म्स हे लवकरात लवकर एम्प्युलरी पार्टपर्यंत पोहोचावेत. त्यामुळे युटेरस आणि फॅलोपियन ट्यूब यांच्यामध्ये सुद्धा ऑक्सिटोसिन हॉर्मोन्सद्वारे कॉन्ट्रॅक्शन होत असतात आणि जेणेकरून स्पर्म हा वर ढकलल्या जाईल. आफ्टर कॅपॅसिटेशन स्पर्म मे रीच टू द एम्प्युलर रिजन विदिन 5 minutes. मग आता ह्या एम्प्युलरी पार्टपर्यंत एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळं स्पर्मला जाण्यासाठी वेळ किती लागायला? 5 minutes. आणि हा एवढं सगळं स्पीड वाढवण्याची काय आवश्यकता आहे? तर स्पर्म्स कॅन रिमेन व्हायबल ओनली फॉर 24 to 48 hours. स्पर्म जो आहे एकदा तो डिपॉझिट झाला व्हजायनामध्ये तर त्याची लाईफस्पॅन ही फक्त 1 ते 2 दिवस आहे आणि त्या वेळेतच त्याला ओव्हमपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि सोबतच ओव्हमची व्हायबिलिटी ही किती आहे? फक्त 24 तास, म्हणजे एकच दिवस. आणि त्या एका दिवसात त्याला ओव्हमपर्यंत पोहोचावं लागेल आणि फर्टिलायझेशन करावं लागेल. आता हा जो 24 तास आहे त्यापैकी 12 तासाचा वेळ जो आहे हा कुठं गेला? ओव्ह्युलेशनमध्ये. जेव्हा हा ग्राफियन फॉलिकलमधून फुटून पेल्व्हिक कॅव्हिटीमध्ये पडला तर तिथून एम्प्युलरी पार्टपर्यंत यायला त्याला नियर अबाउट 12 hours लागतात. बरोबर आहे. मग 24 तासापैकी 12 hours तिथं गेले तर आता किती तास शिल्लक आहेत? फक्त 12 hours तेवढे शिल्लक आहेत. आणि त्यामुळं स्पर्मला तिथं लवकरात लवकर पोहोचणं आवश्यक आहे. कारण स्पर्मला व्हजायनामध्ये डिपॉझिट झाल्यानंतर कॅपॅसिटेशनसाठी पुन्हा 5 ते 6 तास चालला आहे. त्याच्यामुळे पुढच्या 6 तासामध्ये फर्टिलायझेशन होणं हे आवश्यक आहे. नाव एंट्री ऑफ स्पर्म इन टू द एग. आता एवढं फर्स्ट स्टेप जी झाली या स्टेपद्वारे स्पर्म हा कुठंपर्यंत पोहोचलेला आहे? एगपर्यंत, एम्प्युलरी पार्टपर्यंत पोहोचलेला आहे. याला वेळ किती लागला? नियर अबाउट 5 minutes. स्पीड किती होती? 1.5 to 3 mm/minute. यासाठी कुणी मदत केली? बाय द प्रोसेस ऑफ कॅपॅसिटेशन. त्यानंतर प्रोस्टाग्लॅन्डिन्सने मदत केली. युटेरस फॅलोपियन ट्यूबच्या कॉन्ट्रॅक्शनने मदत केली. व्हेस्टिब्युलर सिक्रेशनने मदत केली. ओके. आणि आता एक सेलपर्यंत किती स्पर्म्स हे पोहोचतील? 50% किंवा त्याच्याही पेक्षा कमी स्पर्म्स आता पोहोचतील. नाव एंट्री ऑफ स्पर्म इन टू एग.
आउट ऑफ 200 to 400 millions ऑफ स्पर्म ओनली फ्यू हंड्रेड रिचेस टू द एम्प्युला. आपल्याला माहीत आहे की एका इजॅक्युलेशनच्या वेळेस 2 ते 4 ml सिमेन हे पेनिसच्या बाहेर पडत असते आणि त्या 2 ते 4 ml मध्ये स्पर्म किती आहेत? 200 to 400 मिलियन्स एवढे स्पर्म आहेत. परंतु एवढे जरी असले तर सगळेच ॲम्प्युलरी पार्टपर्यंत पोहोचतात का? नाही. ओनली फ्यू हंड्रेड्स रिचेस टू द एम्प्युला. दो मेनी स्पर्म रिचेस टू द एम्प्युला बट ओनली वन सिंगल स्पर्म फर्टिलायझेस ओव्हम. आणि जरी हंड्रेड्स ऑफ जात असले तरी सगळेच काही एक सेलसोबत फ्यूज होऊ शकत नाही. फर्टिलायझेशनसाठी फक्त एकच स्पर्म हा आवश्यक असतो. वेन स्पर्म रिचेस टू ओव्हम इट्स ॲक्रोझोम रिलीजेस लायसिन एन्झाईम. आता जेव्हा स्पर्म हा ओव्हमपर्यंत पोहोचतो तर तेव्हा ॲक्रोझोमद्वारे जे काही एन्झाईम तयार झालेले असतात त्यांचा वापर इथं केला जातो. कोणते एन्झाईम्स तयार होतात? लायसिन एन्झाईम. ते म्हणजे हायल्युरोनायडेज कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स. आता हायल्युरोनायडेज हा काय करतो? दे सेपरेट अँड डिझॉल्व द सेल्स ऑफ कोरोना रेडिएटा. आपण ओव्हमच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिलं होतं की कोरोना रेडिएटा ही जी सेल्युलार लेअर आहे सगळ्यात बाहेरची, स्ट्रक्चर आठवत असेल तुम्हाला तर हे कोरोना रेडिएटाच्या सेल ह्या स्वतःसोबत आणि झोना पेलुसिडा जी मधली लेअर आहे त्यांच्यासोबत एका स्टिकी ॲसिडद्वारे दॅट इज हायल्युरोनिक ॲसिडद्वारे एकमेकांना अटॅच असतात. आणि हायल्युरोनायडेज हा जो स्पर्मद्वारे तयार होणारा एन्झाईम आहे हा काय करतो? या कोरोना रेडिएटाच्या सेलला सेपरेट करतो, डिझॉल्व करतो. आणि त्यामुळं कोरोना रेडिएटाच्या सेल्स ह्या सेपरेट होतात, त्या बाजूला सरकल्या जातात. आता स्पर्मला आत एंट्री मिळते आणि तो कोणत्या लेअरला टच करतो? दॅट इज झोना पेलुसिडा. नाऊ स्पर्म हेड पासेस थ्रू झोना पेलुसिडा ऑफ द एग. हेअर झोना पेलुसिडा हॅज फर्टिलायझिंग रिसेप्टार प्रोटीन्स. या झोना पेलुसिडावर फर्टिलायझिंग रिसेप्टार प्रोटीन असतात ZP3 अँड ZP2. झोना पेलुसिडा 3, झोना पेलुसिडा 2. For that, anti-fertilizing is secreted by sperm that binds with fertilizing of zona pellucida. आता हा जो फर्टिलायझिंग घटक आहे याच्यासाठी स्पर्मद्वारे अँटी फर्टिलायझिन हे तयार केले जातात जे त्या फर्टिलायझिनसोबत बाइंड होतात. आणि ह्या ॲक्शनमुळं इट ब्रिंग्स अबाउट अट्रॅक्शन ऑफ स्पर्म टू एग्ज टू इन्हान्स द फर्टिलायझेशन. आणि ह्या यामुळं त्या स्पर्ममधलं अट्रॅक्शन हे इन्क्रीज केलं जातं आणि फर्टिलायझेशनचा चान्स हा वाढवला जातो. द फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन इज कॉम्पॅबिलिटी रिॲक्शन. बरोबर आहे. मग आतापर्यंत काय काय झालं की ॲक्रोझोमद्वारे हायल्युरोनायडेज एन्झाईम तयार झाला, त्यामुळे कोरोना रेडिएटाच्या सेल सेपरेट झाल्या. आपला स्पर्म जो आहे हा झोना पेलुसिडापर्यंत पोहोचला. त्या ठिकाणी त्यांनी अँटी फर्टिलायझिन हा घटक तयार केला की जो झोना पेलुसिडाच्या फर्टिलायझिन या घटकासोबत बाइंड होतो. पुढची ॲक्शन बघू. नाव ॲक्रोझोम रिॲक्शन. ॲज द स्पर्म हेड टचेस झोना पेलुसिडा in animal pole side, its acrosome covering ruptures and it releases lytic enzyme that is acrosine or zonalysine. आता ओव्हमचा जर विचार केला तर न्यूक्लियस जो आहे ह्याच्यामध्ये आणखी झोना पेलुसिडा आणि व्हॅटेलाइन मेम्ब्रेन ह्या दोन मेम्ब्रेन स्पर्मला पास करायच्यात. त्यामुळे आता होते काय, कोरोना रेडिएटा तर त्यांनी डिझॉल्व केली, आता त्याला डिझॉल्व करायचं झोना पेलुसिडाला आणि त्यासाठी ॲक्रोझोमद्वारे आणखी एक एन्झाईम तयार केला जातो ज्याचं नाव आहे ॲक्रोसिन और झोनालायसिन. आता हा झोनालायसिन आहे म्हणजे तो काय करणार आहे, झोना पेलुसिडाचं लायसिस ब्रेकडाऊन करणार आहे. दे ॲक्ट ऑन झोना पेलुसिडा ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ज्या ठिकाणी तो टच झाला आहे ॲनिमल पोलच्या साईडकडून, त्या साईडच्या ठिकाणी तो त्या कॉन्टॅक्टच्या ठिकाणी तो घटक रिलीज करतो. अँड धिस कॉजेस अ स्मॉल फर्टिलायझेशन कोन. यामुळं काय होतो, त्या एगच्या मेम्ब्रेनवर एक फर्टिलायझेशन कोन हा तयार केला जातो. द स्पर्म हेड बिकम इन कॉन्टॅक्ट विथ दिस कोन. आता त्या
फर्टिलायझेशन कोन वर कोणता भाग आहे स्पर्मचा? हेड इज अटॅच्ड. द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ बोथ द सेल्स डिझॉल्व ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ह्या झोना लायसिनच्या ॲक्शनमुळे काय होतंय, झोना पेलुसिडा ही लेअर पण डिझॉल्व होते आणि हेडचा जो भाग आहे त्याच्यावर असणारी जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो पण भाग काय होतो, डिझॉल्व होतो. नाऊ द स्पर्म न्यूक्लियस. बघा आता ॲक्रोसिनचा भाग थिन झाला होता, तो पण डिझॉल्व झाला. त्याचे पण जे काही एन्झाईम्स आहेत त्यांचंही काम झालं. आता तो भाग हा डिझॉल्व झालेला आहे. हेडपैकी आता उरलं काय, फक्त न्यूक्लियस उरला. तर स्पर्म न्यूक्लियस अँड सेंट्रिओल एंटर्स इन द एग व्हाईल अदर पार्ट्स रिमेन आउटसाइड. एक चित्र व्हिज्युअलाइज करा की कोरोना रॅडिएटा सेपरेट झाली, स्पर्मला आत एंट्री मिळाली, त्यानंतर झोना पेलुसिडाला तो टच झाला, त्या ठिकाणी फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिनची रिॲक्शन झाली. पुन्हा झोना पेलुसिडा हा पण भाग डिझॉल्व झाला, सोबत ॲक्रोझोम हा भाग डिझॉल्व झाला. आता एग सेलची लेअर आहे व्हर्टेलाइन मेम्ब्रेन आणि स्पर्मचा भाग आहे दॅट इज हेडपैकी उरलं न्यूक्लियस. मग काय होईल, न्यूक्लियस आणि नेक रिजनमध्ये असणारे जे सेंट्रिओल आहेत ह्यांना एग सेलमध्ये एंट्री मिळते. बाकीचे जे पार्ट आहेत कोणते, मिडल पीस, टेल, हे भाग जे आहेत हे बाहेरच राहतात. आणि जी काही स्पर्मची मूवमेंट आहे त्या मूवमेंटसाठी जी एनर्जी लागणार आहे दॅट इज गिवन बाय मायटोकॉन्ड्रिया. त्यामुळं त्याचंही काम झालेलं आहे, टेलचंही काम झालेलं आहे. आता काम उरलं कुणाचं, न्यूक्लियस आणि सेंट्रिओल. ॲज सून ॲज स्पर्म हेड टचेस द व्हर्टेलाइन मेम्ब्रेन इज कन्व्हर्टेड इंटू फर्टिलायझेशन मेम्ब्रेन अँड इट डिॲक्टिवेट्स द स्पर्म रिसेप्टार ऑफ झोना पेलुसिडा. आता काय होते, झोना लायसिन ही ब्रेक झाली, त्यामुळं हेडचा जो भाग आहे हा कुणाला टच करेल, व्हर्टेलाइन मेम्ब्रेन या भागाला टच करेल. आणि एकदा स्पर्म या व्हर्टेलाइन मेम्ब्रेनला टच झाले की या व्हर्टेलाइन मेम्ब्रेनचं रूपांतर फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये होते. आणि फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये रूपांतर झाल्याबरोबर झोना पेलुसिडावर जे स्पर्मसाठी रिसेप्टार होते ZP3 ZP2, तर हे जे रिसेप्टार आहेत हे डिॲक्टिवेट होतात. व्हॉट इज द पर्पज, डिॲक्टिवेट दे प्रिव्हेंट एंट्री ऑफ अदर स्पर्म इनटू एग दॅट इज पॉलीस्पर्मी इज अवॉइडेड. आता ते डिॲक्टिवेट झाल्यामुळं काय होते, जरी नंतर नंबर ऑफ स्पर्म्स त्या ठिकाणी आले तरी ते झोना पेलुसिडासोबत बाइंड होऊ शकत नाही. आणि याचा पर्पज काय की ते ॲक्टिवेट झाल्यामुळं बाकीच्या स्पर्मला एंट्री मिळणार नाही, बरोबर आहे. आणि त्यामुळं पॉलीस्पर्मी ही अवॉइड केल्या जाईल. आता पॉलीस्पर्मी काय, वेन अ सिंगल ओव्हम इज अटॅच्ड टू नंबर ऑफ स्पर्म. जेव्हा एकाच ओव्हमला नंबर ऑफ स्पर्म त्यामध्ये एंट्री घेतात त्याला म्हणलं जातं पॉलीस्पर्मी. एंट्री ऑफ नंबर ऑफ स्पर्म्स इनटू ओव्हम. आणि ती अवॉइड करण्यासाठी फर्टिलायझेशन मेम्ब्रेन ही काम करते. का बरं अवॉइड करायची गरज आहे, जर एका ओव्हमसोबत नंबर ऑफ स्पर्म फर्टिलाइज होतील तर ते फ्युजन कसं होईल, त्यामुळं आपल्याला फर्टिलायझेशनमध्ये एका ओव्हमसोबत एकच स्पर्म हा फ्यूज होणं दॅट इज द नॅचरल प्रोसेस, आणि ती व्हावी म्हणून पॉलीस्पर्मी अवॉइड करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी कोणती मेम्ब्रेन काम करायली, ओव्हरीची, ओव्हमची, कोरोना रॅडिएटा आहे का, नाही. झोना पेलुसिडा, नाही. तर व्हर्टेलाइन मेम्ब्रेन जी आहे ही फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये कन्व्हर्ट होते आणि पॉलीस्पर्मी अवॉइड करते. तर स्पर्मद्वारे तयार होणारे सिक्रेशन्स कोणकोणते आले, मग पहिलं आलं हायल्युरोनायडेज. व्हॉट इज इट्स फंक्शन, इट सेपरेट अँड डिझॉल्व द सेल्स ऑफ कोरोना रॅडिएटा लेअर. त्यानंतर दुसरं काय आहे, अँटी फर्टिलायझिन. कशासाठी, दॅट विल बाइंड टू द फर्टिलायझिंग रिसेप्टार ऑन द झोना पेलुसिडा. तिसरं तयार व्हायला ॲक्रोसिन किंवा झोना लायसिन. व्हॉट इज इट्स फंक्शन, इट कॉजेस और इट डिझॉल्व्स द झोना पेलुसिडा लेअर. ठीक आहे, म्हणजे 3 घटक आले कोणकोणते, हायल्युरोनायडेज, त्यानंतर त्यालाच किंवा कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम, दुसरं आहे ॲक्रोसिन झोना लायसिन आणि तिसरं आहे अँटी फर्टिलायझिन. तर हे 3 घटक स्पर्मच्या ॲक्रोझोमद्वारे तयार होतात जे की पेनिट्रेशनसाठी मदत करतात. नाव ॲक्टिवेशन ऑफ ओव्हम. तर आता आपला स्पर्म हा कुठं पोहोचलेला आहे,
स्पर्म हेड, मग त्यातलं न्यूक्लियस आणि सेंट्रिओल्स हे जे आहे ते एगमध्ये त्यांना एंट्री मिळालेली आहे. आता बाकीचे स्पर्म जरी आले तरी ते एगसोबत फर्टिलाइज होऊ शकत नाहीत. द ओव्हम बिफोर फर्टिलायझेशन वॉज अरेस्टेड ॲट मेटाफेज. मेटाफेज कोणती? सेकंड स्टेज आहे, बरोबर आहे. तिथं करेक्शन करून घ्या, मेटाफेज सेकंड करा, LI झाले ना. आपण पाहिलं होतं oogenesisमध्ये की हा जो सेकंडरी oocyte आहे यामध्ये मेटाफेज सेकंड ह्या स्टेजला तो थांबलेला आहे. अँड विथ द कॉन्टॅक्ट ऑफ स्पर्म हेड टू द व्हॅटेलाइन मेम्ब्रेन इट गेट ॲक्टिवेटेड, इट रिझ्युम्स अँड कम्प्लीट इट्स मिओसिस सेकंड डिव्हिजन. एकदा का स्पर्मच्या हेडची एगमध्ये एंट्री झाली की तो ओव्हम जो आहे हा मिओसिस सेकंड डिव्हिजन कंप्लीट करतो. With this, germinal vesicle organizes into female pronucleus and second polar body is formed. आणि मिओसिस सेकंड डिव्हिजन कंप्लीट झाल्यावर हा जो जर्मिनल व्हेसिकल जो ओव्हमचा न्यूक्लियस होता त्याचं रूपांतर प्रोन्यूक्लियसमध्ये होतं आहे आणि सेकंड पोलार बॉडी ही सुद्धा तयार होते. नाऊ दिस स्टेज देअर इज ट्रू ओव्हम ऑर एग. आता हा जो फिमेल गॅमेट आहे दॅट इज ट्रू ओव्हम. मग आता फ्युजन होईल एग सेल आणि स्पर्मचं. द कव्हरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लिया डिजेनरेट्स. दोन्ही ज्या गॅमेट्स आहेत त्यांच्या प्रोन्यूक्लियाचं त्यांच्या कव्हरिंगचं डिजेनरेशन होतं आहे आणि क्रोमोझोमल पेअरिंग ही तयार होते. 23 क्रोमोझोम स्पर्ममधले आणि 23 क्रोमोझोम हे एगमधले हे फ्यूज होतात. अँड द प्रोसेस इज कॉल्ड ॲज सिनगॅमी. व्हॉट इज सिनगॅमी? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड ॲज सिनगॅमी. सिन इज द फ्युजन, गॅमी इज द गॅमेट्स. दोन्ही गॅमेट्सचं फ्युजन होणं दॅट इज सिनगॅमी. व्हॉट इज कॅरिओगॅमी? कॅरिओ इज द न्यूक्लियस, बरोबर आहे. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लिया इज कॉल्ड ॲज कॅरिओगॅमी. हे जे गॅमेट्स आहेत यांच्या न्यूक्लियसचं फ्युजन होणं, 46 क्रोमोझोम्स तयार होणं दॅट इज कॅरिओगॅमी. अँड दस झायगोट इज फॉर्म्ड. मेल फिमेल गॅमेटचं फ्युजन झाल्यानंतर झायगोट तयार होईल. दिस इज द फर्स्ट सेल. ही लाईफची पहिली सेल आहे. अँड द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज सिनकॅरिऑन. आता हा जो न्यूक्लियस आहे जो डिप्लॉइड आहे त्याला काय म्हणायचं? सिनकॅरिऑन. The proximal centriole received from the sperm help in the formation of synkaryon spindle and cleavage of the cell into two blastomere. आता हा जो झायगोट आहे याचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होणं आवश्यक आहे आणि त्या एम्ब्रिओ फॉर्मेशनसाठी झायगोटमध्ये क्लिव्हेज होत असते आणि ह्या क्लिव्हेजसाठी जो स्पर्ममधला जो सेंट्रिओल एंट्री केली होती, प्रॉक्झिमल सेंट्रिओल जो आहे याचा या ठिकाणी आता महत्त्वाचा रोल आहे. कोणतं सेंट्रिओल? प्रॉक्झिमल सेंट्रिओल. दिस इज ऑल अबाउट द इव्हेंट्स. म्हणजे काय काय झालं? पहिल्यांदा झालं इन्सेमायनेशन, वजानामध्ये सिमेंट डिपॉझिट झालं, स्पर्ममध्ये कॅपॅसिटेशन झालं, स्पर्म ॲक्टिवेट झाले, 1.5 to 3 मिलीमीटर स्पीडनी 5 मिनटात ते ॲम्प्युलरी पार्टपर्यंत गेले. त्या ठिकाणी एग सेलसोबत अटॅचमेंट झाल्यानंतर हेडद्वारे हायल्युरोनायडेज, अँटीफर्टिलायझिन, झोनायलायसिन या एन्झाईमद्वारे ते एग सेलच्या आतमध्ये गेले. एग सेलमध्ये एंट्री झाल्याबरोबर स्पर्मची मिओसिस सेकंड कंप्लीट झालं. मेल फिमेल प्रोन्यूक्लिया तयार झाले, त्यांचं फ्युजन झालं आणि झायगोट हा तयार झाला. दीज आर द इव्हेंट्स इन फर्टिलायझेशन. देन सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन पाहू. Secondary oocyte completes the process of oogenesis and it is converted into mature ovum. बरोबर आहे. जी oogenesisची प्रोसिजर मेटाफेज सेकंडला स्टॉप झाली होती ती फेज स्पर्मच्या एंट्रीने कंप्लीट होते आणि या सेकंडरी oocyteचं रूपांतर मॅच्युअर ओव्हममध्ये होत असते. देन डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोर्ड इन झायगोट बाय सिनगॅमी. ह्युमन फिटस तयार व्हायचा आहे म्हणजे क्रोमोझोमचा नंबर हा 46 पाहिजे. अँड दॅट क्रोमोझोम नंबर इज रिस्टोर्ड बाय झायगोट. कारण गॅमेट्स हे होते हॅप्लॉइड होते आणि त्यामुळं झायगोट हा डिप्लॉइड तयार होतो बाय द प्रोसेस ऑफ फ्युजन सिनगॅमी.
The ovum lacks the centriole that is necessary for further division are received from the sperm during fertilization. आपण पाहिलं होतं की ओव्हमच्या स्ट्रक्चरमध्ये सेंट्रिओल हा घटक नाही आणि फर्टिलायझेशनद्वारे स्पर्ममधला जो काही प्रॉक्झिमल सेंट्रिओल आहे हा त्या ओव्हममध्ये एंट्री करतो, जो की पुढे त्याचं क्लिवेज फॉर्मेशनमध्ये तो सेंट्रिओल हा मदत करत असतो. Fertilization involves fusion of male and female gamete from two parents that results in variation and evolution. फर्टिलायझेशनद्वारे दोन गॅमेट एकत्र येतात, दोन वेगवेगळ्या पॅरेंट्सकडनं ते आलेले असतात आणि त्यामुळं यात आपल्याला व्हेरिएशन आणि इव्होल्युशन बदल पाहायला मिळतो. एव्हरी प्रोजेनी शोज सम व्हेरिएशन्स अँड सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग इज डिटरमाइन. जो काही ऑफस्प्रिंग आहे त्याचं सेक्स हे ठरवल्या जाते. ते कसं ठरवल्या जाईल? कारण फिमेल गॅमेट जे आहेत हे सगळे फिमेल गॅमेट किंवा एग सेल आहे हा ऑलवेज कसा असतो 22 + X असे 23 क्रोमोझोम असतात आणि स्पर्म जो आहे यामध्ये 2 चान्स आहेत. 22X सुद्धा असू शकतो किंवा 22Y सुद्धा असू शकतो. का? कारण मेल्स आर हेटेरोगॅमेटिक. त्यांचा क्रोमोझोम नंबर कसा आहे 44XY आहे. त्यामुळे ते 2 प्रकारचे गॅमेट्स तयार करतात, 22X किंवा 22Y असणारा. मग जेव्हा 22X असणारा स्पर्म हा एग सेलसोबत फर्टिलाइज होतो तेव्हा तयार होणारं चाइल्ड हे फिमेल चाइल्ड असते 44XX. आणि जेव्हा 22Y कंटेनिंग स्पर्म हा एग सेलसोबत फ्यूज होतो तेव्हा तयार होणारं चाइल्ड हे दॅट इज बॉय चाइल्ड किंवा मेल चाइल्ड असते. बरोबर आहे, कारण क्रोमोझोम नंबर कसा आहे 44XY आहे आणि त्यामुळे सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग इज डिटरमाइन्ड बाय द fertilization. सो गो थ्रू द नोट्स, राईट डाऊन. फिगर आहे बघा. पहिलं आहे द स्पर्म पेनिट्रेट्स द सेकंडरी oocyte. oocyte completes the meiosis second division. They form ovum and second polar body. नंतर काय होईल? स्पर्म अँड ओव्हम न्यूक्लिया स्वेल्स, दे फॉर्म प्रोन्यूक्लियाय. त्या न्यूक्लियसचं रूपांतर कशामध्ये होतं आहे? प्रोन्यूक्लियामध्ये होतं आहे. प्रोन्यूक्लिया अप्रोच इच अदर. मायटॉटिक स्पिंडल इज फॉर्म. त्यांच्यामध्ये एक मायटॉटिक स्पिंडल तयार होते आणि शेवटी क्रोमोझोम्स ऑफ बोथ प्रोन्यूक्लिया मिक्स होतात. फर्टिलायझेशन इज कम्प्लिटेड आणि झायगोट हा तयार होतो. दिस इज ऑल अबाउट द इव्हेंट्स. Sorry, here are some questions. Solve them and thank you.